नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 यातील राहिलेले शेवटचे 3 प्रश्न सोडवायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 8. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रीथ इज 12 सेंटीमीटर. समजा आपण एक रेक्टँगल काढू. रेक्टँगल म्हणजे आयत. पहा, या रेक्टँगलची लेंथ दिली आपल्याला 35 सेंटीमीटर. ही लेंथ आहे 35 सेंटीमीटर. जी साईड मोठी असेल ती लेंथ असते आणि जी साईड लहान असेल ती काय असते? ब्रीथ असते, म्हणजे रुंदी असते. पहा, सपोज ABCD हा आपला रेक्टँगल आहे. तर आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल. तर ह्या डायगोनलची लेंथ काढायची आपल्याला, म्हणजे ACची आपल्याला लेंथ किती आहे ती काढायची आहे. येथे रेक्टँगल असल्यामुळे हा अँगल 90चा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा येथे राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे आणि हा त्याचा हायपोटेनस होईल. जर या हायपोटेनसची लेंथ काढली आपण म्हणजेच काय होईल? या रेक्टँगलचा डायगोनल होईल. ही साईड माहीत आहे, ही माहीत आहे, मग ही साईड काढता येईल आपल्याला. पायथागोरस थेरम अप्लाय करू. पहा, सोल्युशन. लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे. पहा, ट्रायंगल ABC मध्ये इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये B अँगल 90चा आहे. अँगल B इक्वल टू 90 डिग्री, कारण रेक्टँगलचा अँगल आहे तो, बरोबर आहे. मग इथे आपण आता पायथागोरस थेरम अप्लाय करू. पहा, म्हणजे काय होईल? AC स्क्वेअर, हायपोटेनस आपला AC स्क्वेअर येईल, इक्वल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पहा, आपल्याला AC स्क्वेअर काढायचा आहे. आपण व्हॅल्यू पुट करू. ABची माहीत आहे व्हॅल्यू आपल्याला 12 आहे, 12चा स्क्वेअर, प्लस BC स्क्वेअर 35 आहे, 35चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर 144 आणि 35चा स्क्वेअर 25. 3 × 4 म्हणजे 1225. आता दोघांची ॲडिशन घेऊ आपण. दोघांची ॲडिशन 1369 येईल, बरोबर आहे. परंतु ही व्हॅल्यू कशाची येईल? आपली AC स्क्वेअर. आपल्याला काय पाहिजे? AC पाहिजे, कारण डायगोनल AC आहे. देअरफॉर AC म्हणजे काय होईल? याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला. 1369चं स्क्वेअर रूट. पहा, आपल्याला या नंबरचं स्क्वेअर रूट काढायचं आहे 1369चं. जर हा परफेक्ट स्क्वेअर नंबर असेल तर आपण स्क्वेअर रूट कसं काढणार? पहा, येथे आपण काय करणार? 1369 4 अंकी संख्या आहे, आपण 2 भाग करणार. या नंबरचा विचार करणार आपण युनिट प्लेसला कोणता नंबर येईल त्यासाठी, आणि या नंबरचा विचार करणार आपण टेन्स प्लेसला कोणता नंबर येईल. दशक स्थानचा अंक, स्क्वेअर रूटच्या दशक स्थानचा अंक या अंकावर अवलंबून असेल आणि एकक स्थानचा अंक या अंकावर अवलंबून असेल. आपल्याला माहिती आहे 3चा स्क्वेअर 9 आहे आणि 4चा स्क्वेअर 16 आहे. म्हणजे आपल्याला 16 जास्त होतील 13पेक्षा, म्हणजे हा नंबर घेता येणार नाही आपल्याला. म्हणजे युनिट प्लेसला नंबर काय येईल आपला? 3 घेणार आपण. आणि येथे 9 आहेत, लास्टला 9 कधी येतील? जर 3चा स्क्वेअर 9 आहे किंवा 7चा स्क्वेअर 49 आहे, म्हणजे एकतर येथे 33 येतील. पहा, 33 येतील किंवा काय होईल? 3 किंवा लास्टला 7 येईल. 33चा स्क्वेअर एक तर असेल किंवा 37चा असेल, ते आता आपल्याला चेक करावं लागेल. पहा, 37चा आहे का करून पाहू आपण. जर 37 × 37 केले तर आन्सर हे यायला पाहिजे. पहा, 7 7 49, 7 21 आणि 4 25. पहा, ही ॲडिशन घेऊ 1369, बरोबर आहे. 1369 म्हणजे हा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा आहे? 37चा. म्हणजे येथे लिहिणार आपण 37 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ डायगोनल इज 37 सेंटीमीटर. डायगोनल इज 37 सेंटीमीटर. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 9. M इज द मिड पॉईंट ऑफ QR. QR या सेगमेंटचा M हा मिड पॉईंट आहे. त्यामुळे काय? हा सेगमेंट आणि हा सेगमेंट म्हणजे RM इक्वल आहे MQला, बरोबर आहे. तर अँगल PRQ 90 डिग्री हा पण दिलेला आहे आपल्याला. हा येथे 90 डिग्रीचा अँगल आहे. तर प्रूव्ह करायचं, हे प्रूव्ह करायचं आपल्याला PQ स्क्वेअर.
पहा पी क्यू स्क्वेअर इक्वल आहे 4 टाइम्स पी एम स्क्वेअर मायनस 3 टाइम्स पी आर स्क्वेअर हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा प्रूफ लिहू आपण. खूप सोपी प्रूफ आहे. पहा प्रथम आपण काय करू, पी क्यू स्क्वेअर ही व्हॅल्यू काढू. हा येथे मोठा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे कारण हा 90चा आहे बरोबर आहे. इन ट्रायंगल पी आर क्यू यामध्ये आर अँगल आर इक्वल टू 90 डिग्री बरोबर आहे. हा 90 डिग्रीचा अँगल आहे. मग इथे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल, देअरफॉर हायपोटेनस कोणता होईल, पी क्यू होईल कारण 90 डिग्री अँगल समोरील साईड आहे बरोबर आहे. म्हणजे पी क्यू स्क्वेअर इक्वल असेल पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर, पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. येथे रिझन लिहिणार आपण पायथागोरस थेरम. सपोज 1 नंबर. पहा पी क्यू स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण. आता छोट्या ट्रायंगलचा विचार करू आपण. हा ट्रायंगल पहा, हा पण राईट अँगल ट्रायंगल आहे बरोबर आहे कारण हा 90 डिग्रीचा अँगल आहे. इन ट्रायंगल पी आर एम यामध्ये हायपोटेनस कोणता होईल, पी एम होईल. म्हणजे अँगल आर येथे 90 डिग्रीचा आहे बरोबर आहे. हायपोटेनस पी एम आहे. मग पी एम स्क्वेअर इक्वल असेल पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. येथे मग रिझन काय येईल, पायथागोरस थेरम. पहा आता आपण काय करू, हे पी आर स्क्वेअर ॲज इट इज. पहा आर एम आहे तर आर एमला आपल्याला आर क्यूच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. पहा आर एम आहे परंतु एम हा मिड पॉईंट आहे त्यामुळे काय आहे, आर एमची लेंथ किती आहे, ह्या क्यू आरपेक्षा हाफ आहे बरोबर आहे कारण हा मिड पॉईंट आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ह्या आर एम ऐवजी आपण काय लिहिणार, हाफ क्यू आर बरोबर आहे. म्हणजे हाफ क्यू आर. आर एम म्हणजे काय, ह्या क्यू आरची अर्धी आहे कारण एम मिड पॉईंट आहे आणि स्क्वेअर असल्यामुळे आपण स्क्वेअर लिहिणार बरोबर आहे. आर एम म्हणजे काय, क्यू आरची अर्धी लेंथ म्हणजे आर एम बरोबर आहे आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. येथे काय लिहिणार, एम इज मिड पॉईंट. हे दिलेलं आहे आपल्याला, एम इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर. पहा आता काय करू आपण, पी एम स्क्वेअर हे पी एम स्क्वेअर येथे देअरफॉर पी आर स्क्वेअर प्लस ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे आपण काय करणार, 1चा स्क्वेअर 1 होईल, ह्या 2चा स्क्वेअर 4 होईल आणि हे काय होईल, क्यू आरचा स्क्वेअर बरोबर आहे. प्रत्येकाचा स्क्वेअर घेतला आपण. तर आता काय करू आपण, येथे आपल्याला काय दिलेलं आहे, 4 पी एम स्क्वेअर पाहिजे बरोबर आहे. येथे पी एम सिंगल आहे, आपल्याला 4 पाहिजे म्हणजे आपण ह्या इक्वेशनला काय करू, 4ने मल्टिप्लाय करू म्हणजे येथे 4 पी एम स्क्वेअर होईल बरोबर आहे. येथे लिहिणार आपण मल्टिप्लाय बाय 4. तर काय होईल, देअरफॉर 4 पी एम स्क्वेअर होईल. म्हणजे या पूर्ण इक्वेशनला 4ने, या साईडला पूर्ण 4ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे येथे 4 पी आर स्क्वेअर होईल. 4 पी आर स्क्वेअर आणि प्लस येथे 4ने मल्टिप्लाय केल्यामुळे 4 4 कॅन्सल होतील, फक्त काय राहील, क्यू आर स्क्वेअर बरोबर आहे. पहा येथे आपल्याला 3 पी आर स्क्वेअर पाहिजे त्यामुळे आपण काय करू, देअरफॉर 4 पी एम स्क्वेअर, या 4 पी आर स्क्वेअरला आपण असं लिहू शकतो 3 पी आर स्क्वेअर आणि प्लस पी आर स्क्वेअर. म्हणजे काय, 3 + 1 = 4 होईल बरोबर आहे. 3 पी आर स्क्वेअर आणि प्लस 1 पी आर स्क्वेअर म्हणजे काय, 4 पी आर स्क्वेअर. म्हणजे आपण 4ला कसं लिहिलेलं आहे, 3 + 1 याप्रमाणे लिहिलेलं आहे बरोबर आहे. येथे 1 लिहायची गरज नाही म्हणजे 3 + 1 याप्रमाणे लिहिलेलं आहे आणि हे प्लस क्यू आर स्क्वेअर ॲज इट इज. आता काय करणार, हे 4 पी एम स्क्वेअर ॲज इट इज इक्वल आहे. आता काय करू, यांचा ग्रुप तयार करू आपण कारण ही व्हॅल्यू काढलेली आपण पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर 1मध्ये, पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर काय इक्वल टू पी क्यू स्क्वेअर. म्हणजे एवढ्याऐवजी आपण काय लिहू शकतो, पी क्यू स्क्वेअर लिहू शकतो बरोबर आहे.
येथे लिहिणार आपण 3pr² प्लस pq². येथे काय लिहिणार फ्रॉम 1 पहा यावरून आपल्याला असं लिहिता येईल pq² इक्वल आहे पहा 4pm² आणि मायनस काय होईल या साईडला गेलो -3pr². हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. हेन्स प्रूव्ड. पहा खूप सोपा प्रॉब्लेम आहे. प्रथम मोठ्या ट्रायंगलचा विचार करायचा, हायपोटेनस काढून घ्यायचा. नंतर छोट्या ट्रायंगलचा विचार करायचा, हायपोटेनस स्क्वेअर आपण काढून घेतला. नंतर फक्त एवढ्या डिस्टन्सला छोट्या ट्रायंगलमध्ये ही जी लेंथ आहे त्याचा स्क्वेअर आलेला आहे, त्याला याचे हाफ आहे म्हणून हे दाखवणं भाग आहे. इथे दाखवलेलं आहे आपण. नंतर मग 4ने मल्टिप्लाय केलेलं आहे आपण. फक्त येथे अरेंजमेंट केली आपण. इथे 4pr² आलेलं आहे, परंतु आपल्याला प्रूफ काय करायचं आहे 3pr². म्हणजे याची आपण फोड केली आपण 3pr² आणि प्लस pr². परंतु ही व्हॅल्यू काढली आपण pr² आणि qr², बरोबर आहे. ती pq² आहे. म्हणजे pq² आपण पुट केलं. एवढ्या ब्रॅकेटऐवजी आपण पुट काय केलं आता pq² आणि फक्त pq² ही टर्म या साईडला पास केली. तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं, बरोबर आहे. pq² इक्वल टू हे 4pm² आणि मायनसमध्ये येतील 3pr². हेन्स प्रूव्ड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. पहा प्रश्न कशा प्रकारचा आहे. पहा या प्रकारचा एक रोड आहे. रोड असा सरळ आहे आणि या रोडच्या दोन्ही बाजूला 2 बिल्डिंग आहेत. या बिल्डिंगच्या वॉल आहेत. तर आपण एक लॅडर म्हणजे काय सीडी आपण या रोडवरून या भिंतीवर टेकवली आपण. पहा सीडीची लेंथ दिली आपल्याला 5.8 मीटर. तर या भिंतीवर टेकवली तर ही लेंथ आपल्याला 4 मीटर दिलेली आहे. आणि हीच सीडी पुन्हा या पॉईंटपासून आपण या भिंतीवर टेकवली तर ही लेंथ दिलेली आपल्याला 4.2 मीटर आणि सीडीची लेंथ आहे 5.8 मीटर. तर आपल्याला काय करायचं आहे, या रोडची रुंदी किती असेल, म्हणजे हा रोड किती लांबीचा असेल रुंदीला, ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे आपण काय करणार पहा येथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार होईल, बरोबर आहे. म्हणजे ही साईड दिली आपल्याला, ही पण दिलेली आहे. सीडीची लेंथ म्हणजे काय होईल हायपोटेनस होईल. मग ही साईड काढता येईल आपल्याला. त्याप्रमाणे पहा हायपोटेनस हा पण माहीत आहे आपल्याला, ही पण लेंथ दिलेली आहे आणि ही साईड काढता येईल आपल्याला. मग दोघांची ॲडिशन केली आपण तर आपल्याला पूर्ण रोडची रुंदी किती आहे ते काढता येईल. पहा सोडूया आपण. पहा हा एक रोड आहे. समजा रोड कसा आहे, असा रोड आहे, बरोबर आहे. रोडच्या बाजूला या साईडला एक आणि या साईडला एक भिंत आहे, म्हणजे त्या बिल्डिंगची भिंत आहे. पहा भिंत कशी असते, जमिनीला स्ट्रेट असते. म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल होईल आणि इथे पण 90चा अँगल होईल, बरोबर आहे. समजा ही लॅडर आहे, ही काय सीडी आहे. पहा ही सीडी आपण या भिंतीवर टेकवली. सीडीची लेंथ दिली आपल्याला 5.8 मीटर. तर येथे 4 मीटरवर ही हाईट, ह्या वॉलची हाईट किती होईल मग 4 मीटर ही आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला समजा हा P पॉईंट आहे, हा Q आहे आणि हा R आहे, हा S. नंतर ही सीडी आपण या भिंतीवर टेकवली. या भिंतीवर टेकवली. सीडीची लेंथ आपल्याला दिलेली आहे म्हणजे 5.8. हे पण डिस्टन्स किती असेल 5.8 मीटर, कारण सीडी एकच आहे, बरोबर आहे. ह्या वॉलची हाईट दिली आपल्याला इथे 4.2 मीटर. ही 4 मीटर आहे, ही 4.2 मीटर आहे आणि सीडीची लेंथ दिली. तर आपल्याला काय करायचं आहे, त्या रोडची रुंदी किती आहे काढायची, म्हणजे QSची लेंथ किती आहे आपल्याला काढायचं आहे. पहा हा हायपोटेनस होईल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याप्रमाणे हा पण हायपोटेनस होईल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर आहे. या 2 बाजू माहीत आहेत, ही बाजू काढता येईल आणि या 2 बाजू माहीत आहेत, मग ही बाजू काढता येईल. म्हणजे दोघांची ॲडिशन केली आपण QR मिळेल आपल्याला आणि RS मिळेल. दोघांची ॲडिशन केली तर QS काढता येईल, बरोबर आहे. याप्रमाणे आपण सोडूया. पहा सोल्युशन. पहा PR म्हणजे काय CD आहे आणि RT म्हणजे काय तीच CD आहे, बरोबर आहे. दोघांची लेंथ कशी आहे सेम आहे 5.8 मीटर. पहा इक्वल टू RT. येथे लिहिणार आपण फ्रॉम फिगर
PR इक्वल टू RT इक्वल टू 5.8 मीटर. कारण काय, लॅडर लेंथ ही आपल्याला दिलेली आहे 5.8 मीटर लॅडर लेंथ. P हा एंड पॉईंट आहे CDचा, त्याप्रमाणे T पण हा एंड पॉईंट आहे. पहिल्या पोझिशनला P पॉईंट आहे, म्हणजे पहिल्या भिंतीसाठी P पॉईंट आहे आणि दुसऱ्या वारसाठी दुसऱ्या भिंतीसाठी काय T पॉईंट आहे. लेट P and T be the end points of ladder in two positions. पहिल्या पोझिशनला P पॉईंट आहे आणि दुसऱ्या पोझिशनला T पॉईंट आहे. इन टू पोझिशन्स. येथे एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे PQR. इन ट्रायंगल PQR येथे Q अँगल 90चा आहे. अँगल Q इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे. मग येथे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. म्हणजे हायपोटेनस कोणता होईल, या 90 डिग्री अँगल समोरची साईड म्हणजे काय, ही PR साईड, तो काय हायपोटेनस. म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर म्हणजे PR स्क्वेअर इक्वल असेल PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. बरोबर आहे. आपल्याला व्हॅल्यू पुट करू आपण. 5.8 मीटर 5.8 त्याचा स्क्वेअर, PQ स्क्वेअर 4 आहे म्हणजे 4 स्क्वेअर आणि प्लस QR स्क्वेअर. यावरून आपल्याला QR मिळेल. बरोबर आहे. इक्वल टू काय होईल, हे 5.8 स्क्वेअर त्यामध्ये हा मायनस होईल 4 स्क्वेअर. 5.8चा स्क्वेअर किती आहे काढावं लागेल आपल्याला. 5.8 इंटू 5.8 म्हणजे स्क्वेअर मिळेल. बरोबर आहे. 8 8 64 हाच्याले 6 8 45 6 46 5 8 40 5 25 4 29 ॲडिशन 4 6 3 आणि 3 33. पॉईंट किती अंकानंतर 1 2 1 2 म्हणजे 33.64. याचा स्क्वेअर काय आला 33.64 आणि 4चा स्क्वेअर 16 आहे. बरोबर आहे. आता आपल्याला 33.64 मधून 16 मायनस करायचे आहेत. 33.64 मधून 16 मायनस करायचे आहेत म्हणजे काय 16.00 मायनस करायचे आहेत. 16 म्हणजे काय 16.00. हे 6 येथे 7 आणि येथे 1 म्हणजे काय येईल 17.64. 17.64. परंतु ही व्हॅल्यू कशाची आली QR स्क्वेअरची. देअरफॉर QR स्क्वेअर आपल्याला काय पाहिजे, फक्त QR पाहिजे, स्क्वेअर नको आहे आपल्याला. मग आपण काय करू, स्क्वेअर रूट काढू. म्हणजे QR इक्वल टू काय होईल, याचं स्क्वेअर रूट निघेल 17.64. याचं स्क्वेअर रूट पाहिजे आपल्याला. आता याचं स्क्वेअर रूट कसं काढायचं. 17.64. या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. आपण पॉईंटचा विचार नंतर करू, आपण याच नंबरचं स्क्वेअर रूट काढू. आपण 8व्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. याचे 2 भाग करायचे. जे स्क्वेअर रूट येईल त्याच्या एकक स्थानी या अंकावरून विचार करायचा. स्क्वेअर रूटच्या एकक स्थानी अंक कोणता येईल या नंबरवरून विचार करायचा आणि या 2 नंबरवरून विचार करायचा दशक स्थानी कोणता अंक येईल. आता येथे 17 आहे. 4चा स्क्वेअर 16 आहे आणि 5चा स्क्वेअर किती आहे 25 आहे. समजा 3चा स्क्वेअर 9 आहे. 9 खूप लहान होतील 17पेक्षा, परंतु हे जवळ आहेत. 17ला 16 जवळ आहेत आणि हे जास्त आहेत. जास्त नको आपल्याला आणि एकदम कमी पण नको. म्हणजे 17ला जवळ कोणता परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे 16 आहे. परंतु 16 कशाचा स्क्वेअर आहे 4चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. म्हणजे दशक स्थानी अंक कोणता येईल आपला 4 येईल. परंतु आता एकक स्थानी अंक कोणता येईल, येथे 4 आहे लास्टला. 4 कधी येईल, एक तर 2चा स्क्वेअर 4 होईल किंवा 8चा स्क्वेअर 4 होईल म्हणजे 64. 8चा स्क्वेअर लास्टला 4 येईल. बरोबर आहे. म्हणजे इथे काय येईल, एक तर 2 येईल किंवा 8 येईल. बरोबर आहे. 8 खूप जास्त नंबर होईल त्यामुळे आपण 2 बरोबर येईल. किंवा 42 इंटू 42 केलं तर आन्सर हेच येईल. म्हणजे आपला आन्सर काय येईल याचं 42 येईल स्क्वेअर रूट. बरोबर आहे. 0.2 अंकानंतर येथे म्हणजे स्क्वेअर रूट घेतल्यामुळे 0.1 अंकानंतर येईल. बरोबर आहे.
म्हणजे याचं स्क्वेअर रूट काय येईल 4.2 येईल. पहा याचं स्क्वेअर रूट येईल 4.2 मीटरमध्ये दिलेलं आपल्याला. म्हणजे ही लेंथ मिळाली आपल्याला QR 4.2 मीटर. त्याप्रमाणे त्याच प्रोसेसने आपल्याला ही पण लेंथ काढता येईल. बरोबर आहे. नंतर आपण दोघांची ॲडिशन घेणार. तर पहा एकतर अशा प्रकारे काढता येईल तुम्हाला किंवा याचे फॅक्टर काढूनही काढता येईल. याचे फॅक्टर काढायचे आपल्याला. लास्टला 4 आहे 2 ने डिवाइड करू. 2 8 16 येथे 2 8 16 आणि 2 2 4. बरोबर आहे. आता 2 ने डिवाइड करू. 2 चौक 8 2 चौक 8 2 1 2. पहा 3 ने डिवाइड करू. 3 1 3 3 चौक 12 3 7 21. 3 ने डिवाइड करू. 3 चौक 12 2 3 9 27. 49ला 7 ने डिवाइड करता येईल. बरोबर आहे. आणि 7ला 7 नेच. पहा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं आहे. म्हणजे ह्या पेअरपैकी एकच 2 घेणार आपण. या 3 3च्या पेअरपैकी एकच 3 घेणार आणि 7 7च्या पेअरपैकी एकच 7 घेणार आपण. म्हणजे या नंबरचं स्क्वेअर रूट काय होणार आहे 2 × 3 × 7. यांचा मल्टिप्लिकेशन किती होईल पहा 7 × 3 21 होतील. 21 × 2 42. बरोबर आहे 42. येथे पॉईंट असल्यामुळे येथे पॉईंट आलेला आहे. म्हणजे स्क्वेअर रूट काय येईल 42. परंतु येथे पॉईंट असल्यामुळे 4.2 आलेला आहे. अशा पद्धतीने काढता येईल. पहा आता नंतर आपल्याला RSची लेंथ काढायची. आता पहा सिमिलरली इन ट्रायंगल TSR हा ट्रायंगल घेऊ आपण. TSR यामध्ये S अँगल 90चा आहे. बरोबर आहे. अँगल S = 90 डिग्री. पहा येथे रिझन पण लिहायचं आहे आपल्याला. हे काय आहे पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. पहा येथे काय होईल पायथागोरस थेरम TR² = TS² आणि प्लस RS². येथे मग रिझल्ट लिहिणार आपण पायथागोरस थेरम. पहा TR² म्हणजे लॅडरची लेंथ 5.8चा स्क्वेअर इक्वल TS 4.2 आहे त्याचा स्क्वेअर आणि प्लस RS². पहा आपल्याला RS² मिळेल. आता RS² = काय होईल ह्या 5.8च्या स्क्वेअरमधून हे आपल्याला मायनस करावं लागतील 4.2 याचा स्क्वेअर. बरोबर आहे. पहा 5.8चा स्क्वेअर आपण काढलेला आहे. 5.8चा स्क्वेअर किती आलेला आहे 33.64. 33.64. आता 4.2चा काढायचा स्क्वेअर आपल्याला. म्हणजे 4.2 × 4.2. पहा 2 2 4 2 चौक 8 4 2 8 आणि 4 चौक 16. ॲडिशन घेऊ 4 6 7 1. 17.64. हे काय येईल 17.64. पॉईंट 2 अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे येईल. बरोबर आहे. 17.64. आता दोघांची सबट्रॅक्शन करायची या दोन नंबरची आपल्याला. काय येते 33.64. पहा 33.64 यामधून मायनस करायचे आपल्याला 17.64. 17.64 मायनस केले 4 0 होईल. हे 0 होतील आणि येथे 6 होईल आणि येथे 1 होईल. बरोबर आहे. 16.00 म्हणजे काय 16. पहा पॉईंट नंतर 0 0 आहेत. नाही घेतले तरी चालेल. फक्त 16 घेऊ आपण. ही व्हॅल्यू कशाची आली RS². आपल्याला काय पाहिजे फक्त RS पाहिजे. हा स्क्वेअर आलेला आहे. मग आपण काय घेऊ स्क्वेअर रूट घेऊ. म्हणजे RS = काय होईल याचं स्क्वेअर रूट 4 होईल. बरोबर आहे. म्हणजे ही किती लेंथ आली 4 मीटर. आपल्याला काय पाहिजे QS पाहिजे. बरोबर आहे. मग दोघांची ॲडिशन करू आपण. ह्या दोन्ही लेंथ काढले आपण. दोघांची ॲडिशन करू. पहा येथे काय लिहिणार आपण नाऊ QS पाहिजे आपल्याला. QS = काय QR + RS. QR + RS. पहा QR आपण काढली 4.2. बरोबर आहे 4.2. 4.2 आणि प्लस RS काढलेले 4. दोघांची ॲडिशन किती होईल 8.2. हे काय QS. हे मीटरमध्ये आहे युनिट मीटर. पहा हे काय आलेलं आहे टोटल लेंथ किती होईल 4.2 + 4 म्हणजे 8.2. ही आली आपली त्या रोडची रुंदी. बरोबर आहे. देअरफॉर विड्थ ऑफ स्ट्रीट
इज 4.2 मीटर. पहा, प्रथम हे लिहा, नंतर हे लिहा आणि नंतर मग हे लिहा. तुम्ही एकाखाली एक लिहा. जागेअभावी मी असं लिहिलेलं आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.